आज आपण बघणार आहोत मराठी डेव्हऑप्समध्ये. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की मी तुम्हाला मराठीमध्ये डेव्हऑप्स शिकवणार आहे. तर 2026 मध्ये जर तुम्हाला डेव्हऑप्स शिकायचं असेल मराठीमध्ये, तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. तर आज आपण बघणार आहोत, की क्लाउड हे किती इम्पोर्टंट आहे एक डेव्हऑप्स इंजिनिअर बनण्यासाठी. तर आधी ऑन प्रिमाइसेसवर जास्त फोकस असायचा. ऑन प्रिमाइसेस लोकं वापरायचे. बट आत्ता क्लाउड हे खूप बूमिंगमध्ये आहे आणि सगळे ऑन प्रिमाइसेस वाले जे लोकं आहेत ना, ते सगळे क्लाउडवर मूव्ह होत आहेत. त्यामुळे तुम्हाला क्लाउड येणं हे एक डेव्हऑप्स इंजिनिअरसाठी खूप महत्वाचं आहे. तर जसं की आपल्याला माहिती आहे, की क्लाउडमध्ये 3 क्लाउड खूप फेमस आहेत. जसं की AWS Amazonकडनं आहे, Microsoftकडनं Azure आहे आणि Googleकडनं GCP आहे. तर तुम्हाला जे क्लाउड तुम्हाला वाटतंय ते तुम्ही शिकू शकतात आणि AWS मी तर जास्त प्रेफर्ड केलंय आणि मीही AWS वरतीच फोकस करत आहे. सो तुम्हाला जर क्लाउडमध्ये कुठलंही चूज करायचंय तर ते मार्केट स्टडी करून तुम्ही चूज करू शकता आणि क्लाउड शिकून एक डेव्हऑप्स इंजिनिअर तुम्ही 2026 मध्ये बनू शकतात. तर अशाच गोष्टींसाठी फॉलो करा T-Code 1122 ला. आपण घेऊन येत आहोत मराठीमध्ये डेव्हऑप्स. थँक यू सो मच.